शुभेच्छा। परवाच्या दिवशी आपल्याकडे शिवजयंती उत्सव होणार आहे आणि आम्ही सौभाग्य समजतो की आपल्यासोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी आमची तिसरी संधी आहे। मागील 2 शिवजयंती आपण सोबत साजऱ्या केल्या आणि तिसरी शिवजयंती आपण या ठिकाणी सोबत साजरी करणार आहोत। जो मागच्या 2 वर्षाचा माझा अनुभव आहे की जेवढा नाशिककरांचा शिवजयंती मिरवणुकीमध्ये उत्साह असतो तेवढा उत्साह मी फारच कमी ठिकाणी बघितला, पण इथे अतिशय उत्साहामध्ये सर्वजण पण उत्साहामध्ये असले तरी नियमित राहून साजरी करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणे सर्वजण शिवजयंती साजरी करतात। परवा आपल्याकडे शिवजयंती उत्सव 2 प्रकारे साजरा होतो, एक म्हणजे मिरवणुकीमध्ये आणि दुसरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्थानिक ठिकाणी शिवजयंतीचं व्यासपीठ उभारून शिवप्रतिमेचं किंवा पुतळ्याचं पूजा केली जाते, त्या ठिकाणी साजरा केला जातो। तर जी ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्टॅटिक साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात येते। मागील गणेश उत्सवापासून किंवा त्याच्या आधी देखील आपण पाहिले की लेझरचा वापर केल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोळ्यांना इजा झालेली आहे। इव्हन काही माझ्याकडे पोलीस कर्मचारी पण आलेत की ज्यांच्या डोळ्याला लेझरमुळे इजा झालेली आहे। तर स्ट्रिक्टली लेझर अजिबात अलाउ करणार नाही, म्हणजे तुम्ही पण करू नये, कुणी करण्याचा कोणाचा आग्रह पण नाही, ही चांगली गोष्ट आहे, परंतु लेझर ज्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते, लेझर जर कुणी बुक केला असेल तर ते लेझर आपण त्या ठिकाणी टाळा, लेझर त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये वापरू नका। बऱ्याचदा काही लोकांचा अट्टास असतो की काही देखावे काही आक्षेपार्ह असतात, इथे आपल्याकडे ती पद्धत नाहीये, पण ते आपण परत बघून घ्या, जर कुठल्याही प्रकारचा देखावा आक्षेपार्ह असेल तर त्या मिरवणुकीला परमिशन मिळणार नाही, त्यावेळेस ती मिरवणूक थांबवली जाईल किंवा अगोदर त्यांना मिरवणुकीमध्ये प्रवेश मिळणार नाही। बऱ्याचदा आपण बघतो खूप जास्त गर्दी असते, गर्दीमध्ये पोलिसांनी स्वयंसेवकांना सांगितलं किंवा मंडळाला सांगितलं की तुम्ही पुढे चला किंवा तुम्ही बाजूला व्हा, हे फारसं संयुक्तिक नाही। त्यामुळे प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे की आपण स्वयंसेवक, पुरुष स्वयंसेवक असतील महिला स्वयंसेवक असतील, हे आपल्या आवश्यक संख्येने नेमावेत आणि हे स्वयंसेवक नेमून आपणच आपल्या मंडळाला कंट्रोल करावं, जेणेकरून आम्हाला त्यामध्ये फार काही इंटरफेअर करण्याची गरज पडणार नाही। परत आपण बघतो की जे आपण वायरिंग वगैरे करतो तर याच ठिकाणी बघितलेलं आहे, एका मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टरवरती एक देखावा केला होता आणि त्या देखाव्यामध्ये एक लाईट फोकस लावलेला होता, तो लाईटचा मधला जो बार असतो ग्लासचा तो उघडा होता आणि मग त्या देखाव्याच्या ठिकाणी उद्घाटनासाठी सर्वजण वर चढले आणि वर चढल्यावर एका व्यक्तीचा शर्ट जो आपण सदरा घालतो छप्पा तो त्या लाईटवर पडला आणि त्याला आग आली। त्या बारीक बारीक गोष्टी आहेत, जर वेळी त्या ठिकाणी त्याला जर आग असता घातला तर त्या ठिकाणी मोठा अनर्थ झाला असता, आग लागली असती, ती लगेच विझवण्यात आली। तर आपण जे शॉर्ट सर्किट होऊ नये अशा प्रकारे आपण विद्युत त्या ठिकाणी रोषणाई करावी, वायर उघडे नसावेत। बऱ्याच मंडळाच्या ठिकाणी आपण बघतो लहान लहान मुलं असतात, महिला असतात ट्रॅक्टरमध्ये त्या देखाव्यामध्ये, आणि असे वायर जर असतील तर त्यामध्ये अनर्थ होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपल्यासोबत शक्य असल्यास फायर एक्सटिंग्विशर छोटे छोटे जे मिळतात ते सोबत ठेवावे, जेणेकरून वेळेत त्याची आपल्याला वापर करता येईल। त्याचबरोबर काही मंडळ विशिष्ट ठिकाणी रेंगाळतात, आपण जसं गणपती मंडळाला केलं होतं त्याचप्रमाणे प्रत्येक चौक आपण ठरवून दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या चौकामध्ये थांबून आपण पुढे पुढे जाऊ शकतो, म्हणजे सर्वांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच त्या ठिकाणी तेवढा वेळ थांबावं, जेणेकरून पुढच्या मंडळाला त्या ठिकाणी यायची संधी मिळेल। काही ठिकाणी बघितलेलं आहे की खूप उंच उंच मूर्त्या आणि खूप उंच उंच देखावे, पण अशा वेळेस त्याची सिक्युरिटी काय, तर आपण ते पण बघितलं पाहिजे की ही सर्व देखावे जे उंच असतील ते सुरक्षित असतील, जेणेकरून त्याला मोठं जर हवा आली फार जर हवा आली त्याला त्या ठिकाणी अडथळा येणार नाही। त्याचबरोबर जी आपण गाणी लावतो, जी वेगवेगळी गाणी लावतो ती गाणी सर्व अगोदर आपण कृपया आम्हाला सांगा की ही गाणी आम्ही वाजवणार आहोत, त्यात आक्षेपार्ह कुठलीही गाणी नसावी, जेणेकरून त्या गाण्यामुळे कुठल्याही भावना दुखावल्या जाणार नाही। जसं आता व्यक्तीने सांगितलं की नियम नसावेत किंवा नियमात जे नियम आहेत ते नव्यानं कुठलाही नियम नाही, जे दरवर्षीचे नियम आहेत की जो आपल्याला कायद्यामध्ये जे लॉ सांगितलं की किती आवाज असावा, तेवढ्या डेसिबलमध्ये आवाज असावा। त्याचबरोबर मिरवणुकीची आपली वेळ आहे त्या वेळेपर्यंत आपण वाद्य वाजवावे, त्या वेळेनंतर वाद्य वाजवू नयेत, ही दरवर्षीची तेच नियम आहे, त्याच्यापेक्षा वेगळे नियम काही नाहीत। आता RTO प्रशासनाने सांगितलं की वाहनाची तपासणी होणं आवश्यक आहे। मागच्या गणपती मिरवणुकीचा अनुभव आहे, 3 वाहनं बंद पडली होती, जर मिरवणुकीमध्ये वाहन बंद पडलं तर मागची पूर्ण मिरवणूक खोळंबून जाते। त्यामुळे जी आपण वाहन मिरवणुकीमध्ये लावणार आहोत ते वाहन चांगल्या कंडिशनमध्ये असावं, जर ते वाहन मध्ये बंद पडलं तर पूर्ण मिरवणुकीचा परिणाम होतो।
आता आपण वाहनाविषयी बोललो, वाहनाचा ड्रायव्हर देखील चांगल्या कंडिशनमध्ये असावा, चांगली कंडिशनमध्ये लक्षात घ्या. म्हणजे जर तो वाहन चालक व्यवस्थित असेल तर तो मिरवणूक व्यवस्थित पुढे जाईल. हा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी वाहन चालक म्हणजे व्यवस्थित कंडिशनमध्ये नसतात. परत तुम्ही वाहनामध्ये वाहन चालकाला पर्याय देखील ठेवून निघून गेला, कुठे काहीतरी नाश्ता करायला गेला, पण गाडीमध्येच पूर्ण मिरवणूक मागे थांबून गेली. बरोबर आहे, मिरवणूक बऱ्याच वेळ चालते तर त्या वाहन चालकाला काहीतरी थोडंफार जायची गरज पडू शकते, तर त्याला तुम्ही पर्यायी व्यक्ती पण ठेवा. जर तो एक व्यक्ती बाजूला गेला तर त्याच्याऐवजी दुसरा व्यक्ती तात्पुरती ती गाडी चालवेल. अशी दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जे लायसन्सधारी आहेत, पर्यायी व्यक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एकंदर दरवर्षी ज्याप्रमाणे आपण शिवजयंती साजरी करतो तशी शिवजयंती यावर्षी देखील आपल्याला साजरी करायची आहे. जे नियम दरवर्षी असतात तेच नियम यावर्षी आहेत, नवीन नियम कुठला नाही. परंतु एक सर्वांकडनं अपेक्षा आहे की जसा उत्साह आपला मागच्या कित्येक वर्षापासून शिवजयंती मिरवणुकीमध्ये असतो, आपला उत्साह तेवढाच असू द्या, उत्साहात कुठे कमी होऊ देऊ नका. आणि ही शिवजयंती तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित मिळून साजरी करायची. हा काही फक्त तुमचा उत्सव नाही. आम्ही फक्त युनिफॉर्म असल्यामुळे मध्ये तुमच्यामध्ये येऊन नाचू शकत नाही, परंतु तुमच्या उत्सवात देखील आम्हाला सहभागी करून घ्या. आणि एवढ्याच उत्सवानं परंतु सर्व नियमांमध्ये राहून आपल्या उत्सवामध्ये कुणालाही याचा काही त्रास होऊ नये अशा प्रकारे शिवजयंती आपण साजरी करायची आहे. काही अडचण असली तर वपोरी बजरंग आपल्यासोबत आहेत, आम्ही पण या ठिकाणी आपल्यासोबत असणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आज शिवजयंतीनिमित्त बैठक पार पडलेली आहे. शिवजयंतीनिमित्त आज भद्रकाली पोलीस ठाणे येथे शिवजयंती मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व मंडळांचे पदाधिकारी हजर होते. शिवजयंतीमध्ये आपल्याकडे दोन प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते. एक म्हणजे शिवजयंती मिरवणूक असते आणि दुसरं म्हणजे बऱ्याच मंडळाकडनं स्थानिक ठिकाणी स्थानिक व्यासपीठ उभारून प्रतिमापूजन पुतळापूजन केलं जातं. तर ज्या ठिकाणी प्रतिमापूजन केलं जातं त्या ठिकाणी स्वयंसेवक पूर्ण संख्येने नेमावेत, दिवस रात्र स्वयंसेवक हजर असावेत असं सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या देखील मूर्त्या उभारण्यात येतात. अशावेळी ती मूर्ती सुरक्षितरित्या उभी असावी हे देखील सर्वांना या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पोलीस विभागाबरोबरच इतर विभाग जसं वाहतूक विभाग असेल, महापालिका असेल, त्याचबरोबर जिथे मोठ्या आकाराच्या मूर्त्या आहेत अशा ठिकाणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूर्तीची सुरक्षिततेबाबत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे मिरवणुकीमध्ये मंडळ आहेत, मिरवणुकीच्या मंडळामध्ये ढोल ताशामध्ये बरेचसे स्वयंसेवक जास्त संख्येने हजर असतात. त्यावेळेस त्यांची संख्या मर्यादित ठेवणे, तसेच रस्त्याचा पूर्ण भाग त्यांनी न व्यापता जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी काही भाग ठेवणे याविषयी सांगण्यात आलेलं आहे. पुरुष तसेच महिला या दोन्ही स्वयंसेवक मोठ्या संख्येने नेमण्यात आणाविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जी गाणी असतात, वाद्य असतात, त्यात आक्षेपार्ह कुठलं गाणं नसावं, वाद्याचा आवाज मर्यादित असावा, तसेच मिरवणूक वेळेत सुरू व्हावी याविषयी सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे. मिरवणुकीच्यासाठी बाहेरून देखील पोलीस बंदोबस्त आलेला आहे. SRPFचा बंदोबस्त या ठिकाणी बाहेरून आलेला आहे. वाहतूक शाखा असेल, साध्या विषयातील पोलीस असतील, होमगार्ड असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.